दिल्ली ही राजधानी केवळ सत्तेचे केंद्र नाही तर इतिहासाच्या अनेक लढ्यांचा साक्षीदार आहे। जेव्हा मराठी माणूस आपल्या न्याय हक्कांसाठी, अस्मितेसाठी किंवा देशातील अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा दिल्लीची राजकीय इमारत हादरते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नापासून ते पेशवाई काळातील महाजी शिंदे यांच्या दिल्लीवरील आक्रमणापर्यंत मराठ्यांनी दिल्लीला अनेकदा आव्हान दिलं। दिल्लीवर राज्य देखील केलं। ते युद्ध होते, राजकीय मोहिमा होत्या। स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळकांपासून ते क्रांतीसूर्य नाना पाटील यांच्या पत्री सरकारपर्यंत अनेकदा स्वातंत्र्यवीरांनी इंग्रज सत्तेला कडवे आव्हान दिले। स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी लोकांनी शांततामय आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीला घाम फोडला। हे आंदोलन दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या दाखवणारे ठरले। याच आंदोलनाचा हा मागोवा। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। महाजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा सेनेने दिल्ली जिंकली आणि लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला। पण ते युद्धकाळातील विजय होते। स्वातंत्र्योत्तर काळात मराठी लोकांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून सत्याग्रह, उपोषण आणि मोर्चाच्या रूपाने दिल्लीला नमवले। हेतू कोणताही असो, मराठी आंदोलकांनी दिल्लीला नेहमीच विचार करायला भाग पाडले। या आंदोलनाची तुलना शिवकाळ किंवा पेशवेकाळातील युद्धांशी करता येणार नाही, पण त्याचा प्रभाव राष्ट्र पातळीवर नक्की पडला। सर्वप्रथम आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार करू। स्वातंत्र्यानंतर भारतातील राज्यांची पुनर्रचना भाषिक आधारावर होत असताना महाराष्ट्राच्या मागणीने मराठी लोकांना एकत्र आणले। 1950च्या दशकात ही चळवळ जोर धरू लागली। दिल्लीत एस.एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, उद्धवराव पाटील, प्र.के. अत्रे, नारायण गणेश मोरे आणि केशवराव जेदे यांच्यासारख्या मराठी नेत्यांनी केंद्र सरकारवर प्रभावी दबाव टाकला। समितीने 1956 मध्ये दिल्लीत प्रचंड सत्याग्रह आयोजित केला। राज्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। मुंबईत महाराष्ट्राला हवी होती, कारण मुंबई ही मराठी भाषिकांची सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी होती। पण तत्कालीन नेहरू सरकार याच्या विरोधात होते। एस.एम. जोशी आणि डांगे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत खासदार आणि मंत्र्यांना भेटून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी लावून धरली। तर आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिकाद्वारे नेहरूंना टीकेचे धनी करत जनमत तयार केले। या प्रयत्नांमुळे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मराठी एकजुटीची ताकद दिसली। मुख्यतः हा सत्याग्रह मुंबईत झाला, पण दिल्लीवर टाकलेला दबाव महत्त्वाचा होता। अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले होते। या चळवळीनंतर अनेक दशके गेली। मराठी लोक दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत होते। त्यानंतर एका साध्या माणसाने दिल्ली हादरवून सोडली। मुंबई कर्मभूमी असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वातील 1974चा रेल्वे कामगार संप हा दिल्लीला हादरवणारा ऐतिहासिक संप ठरला। लखनौमध्ये त्यांच्या अटकेनंतर देशभर रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संप पुकारला। त्यांनी म्हटलं, बंद तर बंद। कुणी त्याविरोधात आवाज देखील उठवत नव्हतं। मुंबईतील कामगार चळवळीशी जोडलेल्या फर्नांडिस यांनी एस.एम. जोशींसारख्या समाजवादी नेत्यांसोबत काम केले आणि इंदिरा गांधी सरकारच्या धोरणांविरुद्ध तीव्र लढा दिला। या संपाने दिल्लीतील सत्ता केंद्र हादरवले, विरोधकांना एकत्र आणले आणि आणीबाणीच्या पार्श्वभूमी तयार केली। तिहार तुरुंगातूनही त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी पत्रे लिहिली। मराठी समाजवादी चळवळीशी निगडीत फर्नांडिस यांचा हा संघर्ष दिल्लीतील सत्तेविरुद्ध मराठी भारतीय कामगार एकजुटीचा प्रतीक ठरला। यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली। यामागे रेल्वे संप देखील एक मोठं कारण होतं। मराठी आंदोलकांनी नेहमीच सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले। अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने देखील यूपीए सरकारला झोपेतून जागं केलं होतं। अण्णा हे राळेगण सिद्धीचे सामाजिक कार्यकर्ते। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी प्रसिद्ध होते। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ते दिल्लीत आले। जंतर मंतरवर त्यांनी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं। अण्णा हजारे यांचं आंदोलन हे आधुनिक भारतातील एक लँडमार्क ठरलं। साधे खादीचे कपडे, टोपी आणि निश्चित चेहरा, त्यांच्या एका आव्हानावर दिल्लीत लाखो लोक जमा झाले। रामलीला मैदानावर विशाल मेळावे झाले। युवक, महिलांसह सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते। भ्रष्टाचाराविरुद्धचा हा आवाज माध्यमातून देशभर पसरला। इंडिया अगेन्स्ट करप्शन हे ब्रीदवाक्य राष्ट्रव्यापी बनले। तत्कालीन यूपीए सरकारला दबावाखाली येऊन जनलोकपाल विधेयकावर चर्चा करावी लागली। आरटीआय यासारख्या कायद्यांना या आंदोलनाने बळकटी दिली। अण्णा हजारे यांनी दाखवून दिलं की एक साधा मराठी माणूस देखील दिल्लीतील सत्तेच्या विरुद्ध उभा राहू शकतो आणि बदल घडवू शकतो। हे आंदोलन केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध नव्हतं, तर लोकशाहीच्या जनसहभागाचं एक उदाहरण होतं।
या आंदोलनानंतर मराठी लोकांचा दिल्लीतील उपस्थिती अधिक सक्रिय झाली। 2016 ते 17 मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात मोठे मोर्चे निघाले। मुख्यतः महाराष्ट्र केंद्रित असले तरी दिल्लीत देखील प्रतिनिधी मोर्चे काढले गेले आणि केंद्र सरकारकडे मागण्या करण्यात आल्या। मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर प्रकाश टाकणारे हे आंदोलन होते। शेतकरी आंदोलनामध्ये देखील मराठी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता। 2018च्या दिल्ली चलो मोर्चात पुणे, कोल्हापूर, संभाजीनगरसह विविध जिल्ह्यातून हजारो मराठी शेतकरी दिल्लीत दाखल झाले होते। दुष्काळ, कर्जमाफी आणि शेतीच्या प्रश्नांवर ते आवाज उठवत होते। 2020-21च्या मोठ्या शेतकरी आंदोलनात देखील महाराष्ट्रातील शेतकरी सीमेवर तळ ठोकून होता। हे बहुराज्यीय आंदोलन होते, पण मराठी शेतकऱ्यांनी त्यात आपला ठसा उमटवला। दिल्लीच्या सीमांवर अनेक महिने चाललेल्या या लढ्यात मराठी माणसाची सहनशीलता आणि एकजूट दिसून आली। तुम्ही विरोधात असाल किंवा बाजूने, पण सध्याच्या काळात अभिजित दिपके यांचं नाव देखील घेतलं पाहिजे। तरुण पिढीतील या मराठी विद्यार्थ्याने जंतर मंतरवर शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थापनेच्या सुधारणांसाठी आंदोलन केलं। त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जेन झेड पिढीचा आवाज बनलं। या आंदोलनामुळे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देखील द्यावा लागला। हे दाखवते की दिल्लीलाही विचार करायला लावणारे आंदोलन करणे हे मराठी रक्तात आहे। नव्या पिढीतील तरुण देखील जुनी परंपरा कायम ठेवत आहेत। मराठी आंदोलनाची ही परंपरा केवळ राजकीय नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक देखील आहे। जेव्हा अन्याय होतो तेव्हा मराठी लोक दिल्लीत देखील रस्त्यावर उतरतात। अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता निर्माण केली। संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भाषिक अस्मितेचे महत्त्व सिद्ध केले। मराठा आणि शेतकरी आंदोलनांनी सामाजिक न्याय आणि शेती प्रश्नांना वाचा फोडली, तर दिपकेंच्या आंदोलनाने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले। या सर्व आंदोलनांचा मूळ हेतू एकच होता, न्याय। मराठी माणूस दिल्लीत येतो तो सत्ता भोगण्यासाठी नव्हे तर सत्तेला जाब विचारण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पनेतून प्रेरणा घेऊन आजही मराठी लोक लढतात। पेशवाईतील युद्धे आणि आजचे शांततामय आंदोलन यात फरक आहे, पण हेतू सारखाच, न्यायासाठी लढणे। दिल्लीला मराठ्यांनी अनेक वेळा झुकवलं। नव्या प्रश्नांवर, नव्या आव्हानांवर मराठी युवक उभे राहतात। जंतर मंतर हे केवळ मैदान नाही तर मराठी लढ्यांचे प्रतीक बनलं आहे। मराठी माणसांची ही ताकद इतिहास घडवते। दिल्ली जिंकणे सोपे नव्हते, पण दिल्लीला नमवणे मराठी रक्तात आहे। जेव्हा मराठी माणूस एकत्र उभा राहतो तेव्हा दिल्लीचे तख्त हादरते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।